हं. नमस्कार. हे एकदम खूप सुंदर वेळी अभिनंदन आपलं सगळ्यांचं आणि तुमचे धन्यवाद. तुमचे आशीर्वाद प्राप्त झाले आया बहिणींचे, ज्यांनी भगवद्गीतेचं संपूर्ण निरूपण झाला. आजचं पारायण सारखं गीता महात्म्य वाचून घरीच देवाला नमस्कार करून धन्यवाद करावे. हे झाल्यानंतर कार्तिक मासाकडून मार्गशीर्षाकडे वाटचाल. काल इथे हिंदीत झालं, तिथे मी आठवण करून देतो. कार्तिक मासाचं पुण्य अर्जनासाठी, पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत महत्व. स्वच्छ होण्याची संधी, शुद्धीसाठी. त्यानंतरच मग मार्गशीर्ष अर्थात हेड हायवे, मुख्य हायवे. शीर्ष डोकं म्हणतो, मार्ग, प्रमुख मार्ग. किंबहुना म्हणूनच श्रीकृष्णाने भगवद्गीतेत या मासाला आपली स्वतःची विभूती दिली. मासाना मार्गशीर्षोऽहम. 12 महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, जो आता येतो आहे. त्यातच भगवद्गीता प्रगट झाली, त्यातच धर्माची विजय करून देणारं महाभारत युद्ध प्रारंभ झाला. तर इतक्या सुंदर प्रसंगी आपलं भगवद्गीतेचं निरूपण होऊन याचं महात्म्य आज ऐकू. पुन्हा पुन्हा धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा अभिनंदन. भगवद्गीतेचा संदर्भ अनेकदा सांगून झाला. छान आरामात यात्रा झाली. अत्यंत कृपा, अकारण कृपा बरसली तुमच्या प्रेरणेने. ते परतफेड नाही केलं जाऊ शकत. 18 अध्याय, भगवद्गीतेचे 18ही अध्याय आरामात व्यवस्थित शांतपणे वाचून, ऐकून, म्हणून समजून झालंय, रेकॉर्ड झालंय इतरांसाठी. त्याचा आता त्याला मराठी रेकॉर्डिंग जे आहे यूट्यूबवर, ते सगळ्यात जास्ती शेकडो लोक ते ऐकतात. हिंदीपेक्षा, इंग्लिशपेक्षा मराठी जास्ती. हे सगळं तुमच्यामुळे संभव झाला, म्हणून पुन्हा एकदा नतमस्तक आहे, हात जोडून प्रणाम. आठवण असावी, भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं 6 6 6 असं विभाजन केलं जाऊ शकतं, विचार केला जाऊ शकतो मनात. पुन्हा एकदा मनामध्ये प्रत्येची पकड घट्ट बसावी यासाठी. अन्यथा व्यासमुनींनी तर सांगितलंच आहे, गीता सुगीता कर्तव्य. हे कर्तव्य म्हटलं आहे. गंमत अशी आहे, सगळे इतकं खूप सात्विक मार्गावर आमचं कर्तव्य आहे. कर्तव्य निभवायला हवं, कर्तव्य तत्पर असायला हवं, कर्तव्यासाठी केलं. कठीण होतं पण कर्तव्य केलं. हे सगळे कर्तव्याची सगळी परिभाषा करणारे व्यासमुनी म्हणतात, गीता सुगीता कर्तव्य किम अन्याय, वर एल्स. इतर कर्तव्य काय? पहिले मुख्य हे कर्तव्य केलं का? या स्वयं पद्मनाभस्य, हे ईश्वरांनी सांगितलेलं कर्तव्य पहिले केलं की आपल्या डोक्याने निरनिराळे आज हे कर्तव्य, उद्या ते कर्तव्याला याच्यात भटकत राहिलो. ज्या कर्तव्यासाठी मनुष्य जन्मात जन्म दिला, ते प्रमुख कर्तव्य आटोपलं की गौण 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 कर्तव्यांमध्ये करत आला. समुद्र किनाऱ्यावर रेतीचे किती कण असतील, कोण मोजू शकेल? एकाच समुद्र किनाऱ्यावर, असे सगळ्या समुद्र किनाऱ्यावरची जरी रेतीचे कण, त्याचे कण 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 कितीही टाकले तरी त्याचं हिमालय नाही बनू शकत. सतत घसरून जातात. आपण समुद्रकिनारी, नदीकिनारी किल्ला बनवून पाहिला. किती वेळ लागतो त्याला, पाणी लागते बनवून. छोटी इथपर्यंत, कोणाचा इतका, कोणाचा इतका, कोणाचा इतका. हिमालयासारखा किल्ला कोणी बनवू शकलाय? आणि ज्यांनी बनवला तर तो टिकू शकलाय. आणि हिमालय तर कसा सहज होऊन गेला, अजून टिकून आहे. हे जे गौण 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 कर्तव्य, रेतीचे तुकडे तुकडे तुकडे, जसे कण 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 याच्यातच राहिलं तर ते तिथेच पडलं राहते. एक लाट येते आणि भस्कन घेऊन जाते सगळं. तेरा खून ही आखिर पगले
तुझको आग लगाएगा। हम्म? किती मोठमोठाले किल्ले बनवले. एक लाट येते आणि भस्कन निघून जाणार. आणि हिमालय प्रमुख उभा आहे असा छातीवर एवढाला वारा घेऊन सतत अजूनही. ते प्रमुख कर्तव्य पहिले करावं. गौण 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 होतील असे धुळीचे कण किती पडतात ते त्याचं त्यालाच माहित नाही हिमालयाला. मातीचे धुळीचे किती निघून जातात, काही महत्व नाही गौणचं. प्रमुख झालं तर या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मावने स्मृता, व्यास मुनींचं सांगितलंय. तर हे आपल्या कर्तव्यामध्ये देर देर सवेर आज न उद्या आपण या कर्तव्यात टिकलो. हे मनुष्य जन्माची सिद्धी झाली असं माझा विचार आहे, माझा अनुभव आहे, माझं प्रामाणिक मत आहे खरोखर. आणि हे कोणीही प्रामाणिकपणे हे जर वाचेल, आत्मसात करेल, कोणीही कुठल्याही धर्माचा, कुठल्याही शरीरात असलेला, कुठल्याही रंगाचा, कुठल्याही पार्टीचा, तरी त्यांना स्वीकारावं लागेल. स्वीकारलेला आहे. तर तिथे आपलं मन लागलं. या भगवद्गीतेचे 18 अध्याय, 700 श्लोक, 700च्या 700 झाले आपले. छोटीशी पोथी आहे, छोटासा ग्रंथ आहे, लघु ग्रंथ आहे. एवढ्या मोठ्या महाभारतातल्या एका भीष्मखंडात एका युद्धाच्या मध्ये थोडासा उपदेश आहे. नाही तर किती मोठमोठाले संवाद आहे. एवढं मोठं शरीर असतं, मोठे कोणी 200-300 पाऊंडाचा किंवा हत्ती, आणि हे एवढंसं हृदय असतं, त्यात मोठी एवढं हृदय आहे. बस एवढ्या मोठ्या शरीरात 100 किलोच्या 6-7 फूट 8 फूट केवढाले लंबे चौडे असतात, मोठमोठ्याले असतात झाडे. एवढंच शरीर, एवढंच हृदय असतं. पण सगळी महत्ता त्या हृदयाची आहे. मर्म ज्याला म्हणतो आपण, मार्मिक गोष्ट गीता म्हणतो. मार्मिक ग्रंथ आहे. मर्म, सीना, छाती, हार्ट. एवढा मोठा महाभारत, पण त्यातलं मर्म, सार, एसन्स भगवद्गीतेत आहे. तर खूप महाभारतातले वादविवाद, वितांडवाद, असं यांनी असं का केलं, त्यांनी तसं केलं, हे ते जन्मजन्म पुरतील. पण मुख्य जे समजायचं ते समजलं की नाही ते. रामाचं असं का झालं आणि त्यांनी काय त्याला, पण रामाचं चरित्र पहिले ग्रहण केलं की नाही. मर्यादा पुरुषोत्तमाचा, श्रीरामाचे चा आचार आणि श्रीकृष्णाचे विचार, भगवद्गीतेचा उच्चार, यात संपूर्ण जीवनाचा आदर्श आहे. श्रीकृष्णाचे विचार कुठे या भगवद्गीतेत उच्चार आहेत. श्रीकृष्णाचं उच्चारण चार तोंडातून निघालेलं आहे. श्रीकृष्णाचे विचार उच्चार रूपाने निघालेले आहे ना. तर मग श्रीरामासारखा आचार सहज होईल. हे यांनी विचार आपल्या मनातले सांगितले, जे त्यांनी पहिले करून दाखवले होते, पण लोकांना तितकं लक्षात नाही आलं म्हणून पुन्हा येऊन बोलावं लागलं त्याच्याबद्दल. तर हे तर्कसंगत आहे आणि एकमेकाला काटणारे नाही आहे. दुसरी महत्ता भगवद्गीतेची कुठल्याच शास्त्राला काटत नाही. हे अगदी मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो आहे. जे सगळे वाचून झाले उपनिषदन पासून रामायणाचे निरनिराळे योग वसिष्ठ महारामायण, वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, भागवत पुराण असो, शिवपुराण असो, 18 उपनिषद पुराण, किंवा मग सांख्य शास्त्रातले असो, न्यायशास्त्रातले असो, पंचदशी सारखे ग्रंथ असो, किंवा शुद्ध ज्ञानाचे धगधगीत आग पेटवणारे अष्टावक्र गीता सारखे ग्रंथ असो, हे बिलकुल हे समन्वय करणारा ग्रंथ आहे. सगळ्यांना ऑर्केस्ट्रेट करून, कोऑर्डिनेट करून बांधणारा ग्रंथ. कारण एकच आहे, जे व्यासाने म्हटले या स्वयं पद्मनाभ असं. इतर यांनी कोणी वसिष्ठांनी म्हटलं, कोणी अष्टावक्रांनी म्हटलं, कोणी कोणी हे देवानी स्वतः बोललेलं आहे. तर त्यात आपलं मन लागलं, त्यात आपला विचार गुंतले. ही खरोखरची महत् कृपा, बृहद कृपा, ब्रह्मासारख्या मापाची एवढी मोठी कृपा झाली ना. ते हे जन्माला आला, हेला पाणी भरून मेला. हेला येतो, पाणी भरतो जन्मभर,
मरतो, आणि माणूस येतो आणि खाणं पिणं करतो आणि मरतो. विशेष फरक काय राहिला असता? दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः, नारद मुनी म्हणतात. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अत्यंत दुर्लभ, पाणी तेरा बुदबुदा, कबीर जी म्हणतात. कब आहे कब जाए, बुडबुड्यासारखं, बबलसारखं. त्या बुडबुडा फुटायच्या आधी हे सार फुटल्यानंतर जो वारा जिथून आला त्यात एक होणार, किंवा ते पाण्याच्या थेंबाचा बुडबुडा झालेला पुन्हा त्या पाण्यात मिसळणार, काही नुकसान नाही होणार, तेच स्वरूप आहे, हा अनुभव होणं, हे कळणं. याच्यापेक्षा मोठी प्राप्ती नाही होऊ शकत. कुठल्याही देशात राहावं, किती मोठं घर असो, कुठल्या मोठ्या पदावर असो, किती सुंदर शरीर असो, शरीरम सुरूपम यथा वा कलत्रम. शंकराचार्य म्हणतात, यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम, ततः किम ततः किम ततः किम ततः किम. किती यश मिळालं असो, किती वेळा टर्म्स प्रेसिडेंट झालो, पार्टी हो, कोणत्याही मोठ्या देशाचं असो, पण त्याच्यातच जर जीवन गेलं तर सो व्हॉट, काही विशेष कारण राहणारं नाही आहे, टिकणारं नाही आहे, पूर्ण प्राप्ती नाही आहे. हे पूर्ण प्राप्तीचा मार्ग आहे. या भगवद्गीतेत 700 श्लोकांपैकी जवळपास 5% म्हणजे साधारण 30-35 श्लोक प्रश्न रूपाने आहेत. समवाद आहे, आपण बोललो याच्याबद्दल मागच्या, समवाद आहे, इक्वल प्लेस आहे दोघांनाही, वक्त्याला आणि श्रोत्याला. एक- आणि ते दर्शवण्यासाठी जणू जणू काही वक्ता उभा आहे, दर्शक बसला आहे. हम्म. की असं न व्हावं, उलट न वाटावं, म्हणून देवाने ती जागा पत्करली, घोड्याजवळ उभा आहे आणि हा खुर्चीवर बसला, आरामात बसला आहे श्रोता. ईश्वरांनी 10 प्रश्न विचारले कृष्णाने भगवद्गीतेत. पहिला सुरुवातच भगवद्गीतेचे कृष्णाने जे उपदेश सुरू केला, पहिलं वाक्य कृष्णाने जे म्हटलं, प्रश्नाने सुरुवात झालं, कुतस्तव आकाशमलमिदं, फ्रॉम वेअर, वाय डिड दिस कम. भगवद्गीतेची सुरुवातच प्रश्नाने झाली, किम करोत संजय, काय केलं, करतात आहे. त्यांनी 10 प्रश्न विचारले तरी समवाद कसा आहे, त्याच्या भक्तांनी पठ्याने 20 प्रश्न विचारले आहेत. घे, डबल. अर्जुनाने 20 प्रश्न विचारले. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच 8 प्रश्न आहेत, धड 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 धड. पहिले 2 श्लोक नुसते प्रश्न आहे, 8 प्रश्न श्रीकृष्णाचे, अर्जुनाचे श्रीकृष्णाला, अक्षर ब्रह्म योगात. आणि कसेही प्रश्न विचारले की हे काय म्हणताय तू, हे काही बरोबर नाही म्हणतात, असं कसं. हं? 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला, 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला, 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला, 12व्या अध्यायाच्या भक्तियोगाच्या सुरुवातीला, तू हेही असंही म्हणतोय तसंही म्हणतोय, या दोनपैकी कोणतं श्रेष्ठ ते सांग. 5% प्रश्न आहे न, 95% ते समजून घेण्याची, उत्तर घेण्याची प्रक्रिया आहे, असं त्याचं विश्लेषण आहे. 18 अध्यायापैकी पहिले 6 अध्याय जीव ब्रह्म ऐक्य जे सिद्धांत आहे अद्वैत वेदांताचा, तो यात स्पष्ट झाला आहे. मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, आणि माझ्या संबंधात बाधा काय आहे, ती आमचा संबंध काय आहे दोघांचा, हे प्रमुख 3 प्रश्न, ज्याच्यासाठी फक्त जन्म घेऊन राहिलो आपण. 84 लाख योनीची प्रसिद्ध संख्या आहे. बस हे प्रश्नांचे उत्तर असेल, बाकी काहीच नाही. अन्यथा तो स्वतःच आहे, तोच या रूपाने घेऊन राहिला. मी कोण आहे सतत शोधून राहिला. कालच्या हिंदी सत्रामध्ये आरामात शांत त्यांनी उलगडून उपनिषदांमधलं, पतंजली योगसूत्रांमधलं रहस्य सांगितलं. तर हे निर्मिती कशी झाली, कशासाठी झाली, काय सुरू आहे हे सगळं, वेगवेगळे अनुभव, चांगले वाईट विचित्र. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये आत्म्याचं निरूपण आहे. अर्जुन विसरून बसलाय है ना, शेवटी म्हणतो स्मृतीरलब्ध, आठवला, विसर पडलाय की अरे नाही, मी हे शरीर नाही आहे, अरे नाही, हे जे नुसते असे तुकडे तुकडे वाटतात, हा आजोबा, हा गुरु आहे, असं नाही, एक अखंड सलग आहे, जल सगळ्या लाटांमधून एक पाणी आहे.
या लाटेला एवढं पाणी मिळालं, तिथे रेघ ओढली, मग आता या लाटेचं वेगळं पाणी, या लाटेचं वेगळं पाणी, असं नाही आहे. दिसतात आहे वेगळ्या, पण एक सलग पाणी आहे. स्वप्नातले पात्र असे वेगळे वेगळे जितूचे नाही झाले, वेगळे वेगळे स्वप्नदृष्टी, एक सलग स्वप्नद्रष्टा त्या सगळ्यांमध्ये आहे. सोन्यामध्ये, नाकातल्या कानातल्यामध्ये इकडचं गोल, तिकडचं, आणि मग त्याला लावणारी कोचणारी, असे वेगळे वेगळे नाही, एक सलग सोनं त्याच्यात, पूर्ण गोल किंवा कानातल्या बांगड्या, जे काही जसं काय तसं सलग चिपकलेला, म्हणजे एकत्र असलेला. हार घातला, माळा देवाला वाहिली, तर प्रत्येक फुलाला त्यातला आपला आपला तुकडा दोऱ्याचा नाही मिळाला. हा तुझा दोऱ्याचा तुकडा धरून ठेवायला, हा तुझा दोऱ्याचा तुकडा धरून ठेवायला, नाही, सलग एक दोरा सगळ्या माळमधून गेला. ही जी हवा पसरते आहे, वारा वाहतो सगळीकडे, तर मला माझ्या घरातला एक थोडी हवा, ते तुमको 137 गैलन हवा मिलेगी जी तो है राशन कार्ड पे, इतना मकान है, तो वो बड़ा मकान होगा तो 230 दे देंगे हवा गैलन, और बाहर निकलोगे तो अपने एक सिलेंडर वाली हवा उतने में, असं नाही, सलग हवा आहे सगळीकडे, वारा वाहत आहे. सूर्यप्रकाश आला, सूर्य पडतोय, तर असे त्यांनी रेषा आखून नाही पडले, ही इकडे यांना एवढं टन फोटॉन्स पाठवा, यांना एवढे टन्स फोटॉन, सलग सूर्यप्रकाश सगळीकडे. होळी पेटवतो, आग पेटवतो, तेव्हा वेगळी वेगळी नाही होत, सलग सगळीकडे उष्णता पसरते, प्रकाश पसरतो, उष्णता पसरते सूर्याची, अग्नीची, पाऊस पडतो. तर जेव्हा जेव्हा एवढ्या ढगाखाली पडतो सगळीकडे, तसा तशा त्यामुळे हे नाही पाहत की हे चांगली आहे की वाईट आहे, की माझी आहे की कुठल्या धर्माची आहे, की माणसं आहे, गुरं ढोरं आहे, काय आहे. एक सलग, आभाळात सलग पसरलेलं. आणि आकाश, या देशाचं एवढं आकाश, त्या देशाचं तेवढं आकाश, समुद्र, तर सगळी सर्व दूर संकेत आहे. झाडात बी पेरली, सलग त्या रोपाला मिळालं त्यातलं पोषण सगळं. पुण्यो गंध पृथिव्यामच्या, तेजश्चास्मी विभाव असो, म्हणजे सूर्याचं तेज असो, पृथ्वीचं पोषण असो, पौष्टिकता असो, भगवद्गीतेतील त्यांचा श्लोक. तर संकेत हे सलग आहे, एकत्रिता एक आहे. आणि आपण विभाजन करून, संकुचित करून, वेगळं मानून, मग तिथे विसर पडली, त्या त्याची विसर पडली, तर अलग झालो ना. स लागलेलो आहे, चिपकलेलो, लागलेलो आहे, त्याचा विसर पडला तर अलग आहे असं वाटलं, झालं सत्यानाश, सत्याचा नाश, सत्यानाश झाला. तिथून मग पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम. त्याचं पहिल्या 6 अध्यायामध्ये आत्म्याच्या निरूपणामध्ये सांगलं तसं नाही है ना. म्हणजे अर्जुन विषाद योग, अलग झाल्यामुळे विषाद झाला, आता त्याला जोडून सलग बनवण्यासाठी सांख्यशास्त्राप्रमाणे दुसऱ्या अध्यायात आत्मयोग झाला. कर्मयोग जे होत आहे ते सगळे एकाच ह्याने होऊन राहिला आहे सगळा. ज्ञान कर्म योग, त्या कर्मातून ज्ञान प्राप्ती, हे लक्षात येण्यासाठी कर्म करायचे, नुसतंच गध्यासारखं नुसतेच कामं करायसाठी नाही जन्म झालाय, नाही तर गधा बनवून दिला असता, बनलो असतो. हे समजण्यासाठी, लर्निंगसाठी करायचं आहे. डुईंग ओनली फॉर लर्निंग, डुईंग सो आय मे लर्न. लक्षात आलं, लक्ष आत आलं, लक्षात आलं म्हणजे शब्दांकडे लक्ष. दुसरी गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या लक्षात, भगवद्गीते या आपल्या गीतेमध्ये की शब्दांचं महत्त्व, काही कारण आहे त्याला, अक्षर ब्रह्म म्हटलंय. द वर्ड वॉज गॉड अँड द वर्ड बिकेम गॉड, बायबलमध्ये म्हटलं आहे. पहिले शब्द आला, शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म, ओंकार आपल्या शास्त्रात म्हटलं आहे. ओंकार पहिले ध्वनी निर्मित झाली, आणि त्या ओंकारातून सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणून शब्दांकडे लक्ष द्यावं महत्त्वाचं आहे. कसंही उचलली जीव लावली टाळाला, अर्धवट विचार करून कसंही बोललं, प्राप्ती पण अर्धीच होईल. जितकं त्याला महत्त्व दिलं तितकेच तो देव आहे, ईश्वर आहे, शब्द महत्त्वाचा आहे. तर पहिले सच ते ज्ञान कर्म, मग ज्ञान कर्म संन्यास हे योग.
कर्म कशासाठी केले? ज्ञानासाठी. ज्ञान मिळाल्यावर काय सोडायचं आहे? ते कर्माचं फळ दोन्ही सोडून मग काय करायचं? ध्यान योग समाज. मग ते नीट समजून घ्यायचं आहे, संवाद आहे. पक्क अब्सॉर्ब करायचं, इमर्स, डुबकी मारून चिंब ओलं होऊन बाहेर निघायचं बिलकुल. मग ओळख पटली की मी कोण आहे. पूर्ण आनंदाची प्राप्ती झाली. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचालयत. असा आनंद प्राप्त झाला. सुंदर जीवन जगण्याची कला. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. सगळ्यांमध्ये मी दिसतो आणि माझ्यामध्ये सगळे दिसतात. मग तस्य अहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. मग मी अदृश्य नाही राहू शकत. अदृश्य असलेला दृश्यमान झाला मग त्या व्यक्तीसाठी, त्या साधिकेसाठी. एकापेक्षा एक सुंदर 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 धुरंधर इथपर्यंत आठवण पहिले आत्मा. तू कोण आहे बाबा? मी जर आत्मा आहेस तर राजा, सोन्या राजा, कृष्णा, गोविंदा, माधवा, विठ्ठला, मधुसूदना, नारायणा, श्रीहरी, ऋषिकेशा, भाग्यवंता, भगवंता, तू कोण आहेस? मग ते पहिले दुसऱ्या सहाचा जो आहे सेक्शन, 7व्या अध्यायापासून 12व्यापर्यंत, त्यात जास्ती प्रामुख्याने इनफॅक्ट तिथे पहिल्यांदा तर स्वतःबद्दल बोलणं सुरू करतो विशेष प्रकर्षाने. पहिले 6 अध्यायामध्ये आपल्याबद्दल बोलणं आहे त्याचा जास्तीत जास्त लक्ष, जवळजवळ पूर्णच. मग ज्ञान, विज्ञान योग 7वा अध्याय, तिथून मग सुरू करतो. मीच आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धयेत यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेदति तत्तथा. म्हणजे मला हजारो हजारो मनुष्यांमधून कोणीतरी एक प्रयत्न करतो. प्रयत्न करणाऱ्या हजारोंमधून कोणीतरी एक मला जाणून घेतो. तू कोण आहेस विचारतोस ना? त्याचं उत्तर मिळतं की अरे हाच आहे. हो. कसा काय? पूर्णपणे ज्ञान, विज्ञान. हे नुसतं ज्ञान नाही, द टेक्नॉलॉजी, ते टेक्निक, प्राप्तीची युक्ती पण. ॲप्लिकेशन, विज्ञान म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन करायचं काय मग ईश्वर प्राप्तीनंतर. अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय आला. राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय. हे ऐक, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुला. बस. आणि तो अध्याय संपताना शेवटचे 2-3 श्लोक विशेष आहे. त्यातही म्हटलं आहे, स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, राजा असो, प्रजा असो, सगळ्यांसाठी मी प्राप्त आहे. स्पष्ट सांगितलं आहे. माणसांसाठीच फक्त, ऋषी मुनींसाठीच, पुरुषांसाठीच, ब्राह्मण असलं तरच असं नाही म्हटलंय. आणि मग समजा इदम प्राप्य भजस्व माम, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. अरे हे जे बाहेरचं जग आहे ते अनित्य आहे, टिकणार नाही, आणि असुख आहे, आनंद नाही मिळणार. अनित्यम असुखम लोकम इमम म्हणजे याला प्राप्त झालाच आहे, आता इथे येऊन टपकलाच आहे. एक मात्र आहे, एक आहे ते सोना, एक हिरा आहे मात्र, तुला हवा असेल तर भजस्व माम. मा बुद्धीनी यजन कर, माझा विचार कर. आणि मग शेवटचा श्लोक त्या अध्यायातला जे गुह्य त्यांनी सांगितलं, मन मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसे युक्त्वा एवं आत्मानं मत्परायण. असा ठोकल्या जाशील. मी गमतीने म्हणायचो की भारतात सिमेंटच्या भिंती असतात, इकडे लाकडाच्या असतात, कधी कागदाचे असतात. सिमेंटच्या भिंतीत खीळ ठोकणं, ते 30-40 वर्ष तिथल्या तिथेच फोटो ठेवावा लागला, कारण खिळा ठोकायला हातोडीने ठोकून ठोकून इतका ठोकला जातो तो. खिळा काढायचा आणि त्या भिंतच पाडा लागते. खिळा काढायचा आणि खिळा नको आणि तिथे मग भिंत पाडा. कारण का बरं असं काय? पण खिळा आणि भिंत अलग नाही होणार आहे. सिमेंटची आहे ती, त्याच्यात ठोकला गेला तो. तसा माझ्या डोक्यात कल्पना येते की ह्या श्लोकात जेव्हा जेव्हा मी विचार करतो,
माझ्यात इतका पक्का घुसून जाशील तू की मग एक झालं का लाईक तू आणि मी अलग नाही होऊ शकत. ते राजविद्या राजगुह्य सांगितलं, मग विभूती योग झाला. कशा त्यात पुन्हा प्रश्नाची सुरुवात झाली की तुला केशु केशुच भावेषु चिंतेवसी भगवान माया, कुठे कुठे कसं कशा प्रकारे तुझं चिंतन करू सांग मला. मग त्याने सांगितलं निरनिराळ्या प्रकारे अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. पहिलं लक्षण इथे बघ, शेकडो सांगितले पण मुख्य पहिलं उत्तर काय दिलं या प्रश्नाचं? आत्मा आहे मी तुझ्या आतला. आत्ता ज्याचं निरूपण केलं पहिले 6 अध्यायामध्ये, सर्वभूत आशय स्थित. सगळ्यांचा आशय एसेन्स, सगळ्यांमधलं जो आहे तो इत्यादी इत्यादी. मग दाखव मला, तो म्हणतोय आता, बोलतोय आता, करून दाखव. मग विश्वरूप दर्शन प्रगट झाला. त्यात शेवटी झालं सांगितलं सगळं आटोपून घेतल्यावर पुन्हा समारोप केल्यानंतर की भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. हे बाबा, हे तुला न वेदय न दानय न तपसा न चेज्जया. यज्जया म्हणजे न यज्ञ दान तप क्रिया यांनी नाही प्राप्ती होणार. भक्त्या माम अभिजानाति, हे मला चिपकून जाशील तेव्हा तुला असं. आणि तशी भक्ती जर प्राप्ती करायची असेल तर सुंदर शेवटचा प्रसिद्ध श्लोक, निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेषु पांडवा मत कर्म कृत मत परमो मद भक्त संग वर्जिता. जे करतेस ते माझ्यासाठी कर, कसंही आहे, जसं जमते तसं कर, काही हरकत नाही. महत्व त्याचं नाही तुला किती चांगलं जमते, कसं छान झालं, किती मस्त झालं, किती मजा आली ना, लोक काय म्हणाले, किती चांगली चव झाली होती, किती सुंदर दिसत होतं, याचं महत्व नाही आहे. ते रेतीचे कण आहेत. तो हिमालय घे ना, है ना, किती किती जन्मांनी जाते तर कमी नाही पडणार. मत कर्म कृत, माझ्या उद्देशाने, माझ्या, कारण की त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. आशयाला धर ना. ते बाकी टरफल सोडून दे, शेंगदाणे. टरफल कुठे खातो आपण? शेंगदाणे करून टरफल कोण आजपर्यंत कोणाला आठवते कुठे टाकले टरफला? आय डोंट, कुठे कुठे गेले माहिती नाही, गेले जे काय. अर्धे लोक तर खालीच फेकून देतात, त्याच्यावरून चालत जातात. अर्धी लोक, शहाणी लोक, ट्रॅशमध्ये टाकतात. हे टर्फल आहे ना, जे बोलून राहिला आहे, जे दिसून राहिला आहे, टर्फल आहे हे. त्याच्या आतलं शेंगदाणा आहे तो, हिरकणा आहे सोन्या राजा, आणि तू हिरकणी आहेस हिऱ्याची. तर त्याच्यासाठी त्यांनी आठवण करून दिली, मत्कर्म कृत मद भक्तो मद संघवर्जित. कर्म जर फळाचं विचार नको करू, सोडते जे होईल ते जसं, इट्स ओके, डोंट वरी अबाउट इट. निर्वैर सर्वभूतेशी, सगळ्यांसोबत निर्वैर राहून, या समाम इति पांडव, ते मला येऊन प्राप्त त्याला मिळते, ती मला मिळून जाते. तिथे विश्वरूप दर्शन संपलं. मग पुन्हा प्रश्न अर्जुनाचा, अच्छा मग तसं करायचं असेल आणि मग हे नुसते त्याची भक्ती करतात, कृष्ण 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 कृष्णच करतात. जसं तर ज्ञानदेवांचा हरिपाठ ऐकला आपण ध्यानाच्या वेळेस, की चहुविधी षटशास्त्रे उभारी बाया उभे, षटशास्त्रे 18 पुराण सगळेजण म्हणून राहिले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, त्याने भुक्तिमुक्ती चारी लाधियल्या. याची पहिले सुरुवातीला ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आपण ऐकलं ध्यानामध्ये. त्यामुळे हे जे तुझ्या मागे तुझ्या लहान बाळासारखं लागून जातं हट्ट करून, नाही आईच पाहिजे, आई पाहिजे, अरे खोळखोळा घे, लॉलीपॉप घे, 1 मिनिट ठीक आहे, नाही आई पाहिजे, आईच पाहिजे. आणि आईने घेतलं छातीवर, बाकी ते खोळखोळा हातातून सुटला, लॉलीपॉप तोंडातून गळून पडलं, काही चिंता नाही, लक्ष नाही त्या बाळाचा. 10 देऊन दिली ती, 10 लॉलीपॉप मिळतं. आई असली तर सगळा बाप झक मारून येईल, आईच्या मागे येतो की नाही. आईच्या खांद्यावर छातीवर जेव्हा मूल असते तर कुठे जाणार आहे बाप? आणि बाप आला तर पूर्ण त्याची सगळी वैभव आलाच त्याची, त्याच्यासोबत त्यांनी जी काही कमाई केलेली सगळी आली. आणि ते वाटेल तेवढं लॉलीपॉप आणि खुळखुळे, ते माहीत नाही त्या बाळाला कोणता आहे, काय आहे, कुठे आहे, जे काय ते सगळे माझ्यासमोर आणून ठेवतील. रडत बसलो आईसाठी तर आपोआपच येऊन जायला. त्यांच्या तर अर्जुनाने प्रश्न विचारले, ते हे वाले की ते वाले? तर मग ते दोन्ही वाले आहे, पण तुझ्यासाठी भक्ती मार्ग श्रेष्ठ, घसरून पडशील नाही तर तिथून.
त्यात भक्ती, आणि भक्ती म्हणजे नुसतं मंजिरी कुटण्याचं नाही, भक्तीमध्ये भक्ती योगात, भक्ती योगासारख्या स्पष्ट नाव असलेल्या भक्ती योग मध्ये भक्तीचं निरूपण संपूर्ण बिहेवियरचं आहे. आचरण कसं याच्याबद्दल सांगितलं आहे. कुठेच भक्तीचं सोपान नाही सांगितलेलं आहे की षोडशोपचारे कर, षोडशोपचार नाही म्हटलं तर पंचोपचारे तर नक्की कर बरं. आणि मग हे इतकं घ्यायचं, ते तितकं घ्यायचं, आणि याच्यात हे टाकायचं, आणि त्या रंगाचं, आणि या मुहूर्तावर, आणि या दिवशी, आणि इतक्या 18 वेळा वाचायचा, हे पारायण करायचं, नंतर असं सकाळ या दिवशीच पांढरं वस्त्र धोतर घालायचं, त्या दिवशी कुठे एक शब्द नाही कुठे भक्ती और भक्तियोग म्हणताय, सगळ्यात महत्वाचं म्हणताय, काहीच भक्तीचं सोपान नाही, कुठेच डिस्क्रिप्शन नाही भक्ती करू कशी. आणि संपूर्ण सोपान आहे की आचरण कसं भक्ताचं, 12व्या अध्यायात बिहेवियर, हाऊ यू शो अप, तिथे भक्तियोग संपला. मग क्षेत्रज्ञ विभाग योग जो इथे हिंदीमध्ये सुरू आहे आमचा, काल सुरू होता तो, द्रष्टा, साक्षी, उपद्रष्टा, अनुमंताच्या, भर्ता, भोक्ता, महेश्वरम, कालचा आमचा श्लोक होता 22वा श्लोक 13व्या अध्यायातला तिथून. आणि कारणम गुणसंग असते सद असद योनी जन्म, महत्वाचा श्लोक सांगितला जातात श्रीकृष्णाने की हे प्युअर आहे, तो एकदम प्युअर आहे बिलकुल, पण हे गुणांचा संग करून, चांगलं वाईट संमिश्र असं तसं याच्याशिवाय तू घसरून जातं, त्याच्यात ते पुन्हा पुन्हा घसरत जातं. नाही तू सर्वश्रेष्ठ आहेस. सत असत, सत असून असद योनी जन्मसू मध्ये होतं ते. ज्ञान शंकराचार्यांनी 13वा अध्याय सगळ्यात श्रेष्ठ म्हटलं भगवद्गीतेचा, कारण अद्वैत वेदांती मार्गाचे होते, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही ज्ञान सोडून. मग पण मग स्वतः पहिले 6 अध्याय काय होतं, आत्म्याचं निरूपण, दुसरे 6 अध्याय भक्तियोगात पर्यंत संपलं. काय झालं, श्रीकृष्णाचं देवाचं वर्णन, जीव, ब्रह्म आणि माया. राम लखन विच सिया शोभही ऐसी, जीव ब्रह्म विच माया जैसी. लक्ष्मणला अजूनही कुतूहल आहे की हा याला देव कसे जिथे जाते तिथे याला यांच्या पाया पडून राहिले, मोठमोठाले मुनी स्वागत करून आले, देव आहे देव आहे म्हणतात. देव माझ्यासाठी देव आहे ठीक आहे, माझं प्रेम आहे, मला माझा भाऊ आहे, दादा आहे, पण हे जगाचा देव आहे, त्रिलोकपती कसं म्हणतात ना, देव कसा आहे, पूर्ण वेळ त्याच्यासोबत आहे, त्याची छाया सोडायला तयार नाही लक्ष्मण. रामाला काय सोडेल, लक्ष्मणाचा कसा प्रताप, परम तपस्वी लक्ष्मण, परम तेजस्वी लक्ष्मण, रामाच्या सावलीला सोडण्याची त्याची तयारी नाही आहे, विचार नाही करू शकत, कल्पना नाही करू शकत, रामाची सावली सोडणार, राम कसा सोडेल. आणि त्याला प्रश्न आहे की हा सगळ्या त्रिलोकपती कसं म्हणून आले याला, अयोध्येच्या राज्यातून सोडावं लागला होता. तर राम लखन विच सिया सीता शोभही ऐसी, तुलसीदास जी म्हणतात जीव ब्रह्म विच माया जैसी. हे एकच आहे पण कळून नाही राहिलाय, मायामध्ये आहे. तर देवा तू म्हटलं की तू आणि मी एकच आहे, तूच आहे मी नाही आहे, पण मग हे कसं मला का नाही अनुभव होत आहे, मध्ये गडबड कशी झाली काय आहे. ते 13व्या अध्यायापासून निरूपण सुरू झालं मायाचं. क्षेत्र विभाग योग, गुणत्रय विभाग योग 14वा, गुणानेतानतित्रेण देही देह समुद्भवान, जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्तो अमृतमश्नुते. हे बस गुणांमध्ये फसल्यामुळे झालं रे. सात्विक, राजसिक, तामसिक याचं सुंदर वर्णन 14व्या अध्यायामध्ये. बस माया हीच आहे, 14व्या अध्यायात जी आहे ही माया आहे आपल्या दोघांच्या मध्ये जी आहे, त्याच्यामुळे मला तर माहित मी मायाच्या समोर आहे, राम सीतेच्या समोर आहे, माया माझ्या मागे मागे येते आहे, त्याच्यामुळे मला मायाचा स्पर्श नाही, मी माया अतीत आहे, मायाच्या पलीकडे आहे. तुझ्या समोर माया आहे, तू मायाच्या मागे मागे चाललाय, म्हणून पूर्ण वेळ तुझ्या ते मायेची सावली आहे ना. बस एवढंच आहे, बाकी अदरवाईज नाही होऊ शकत है ना. तर जणू काही तोच दृष्टांत असा राम सीता लक्ष्मणाचा तिथे. तर म्हणजे काय 14व्या त्यात व्यवस्थित समजावून सांगितलं. मग पुरुषोत्तम युगत मनःष्ठानी प्रकृतिस्थानी कर्षती, मम एव अंशो जीवभूत, जीवरूपे जीवभूत सनातन,
वास्तविक माझं स्वरूप आहे, माझंच अंश आहे, माझंच स्वरूप आहे. प्रत्येक जीवात्मा, मी आणि तू आणि तुम्ही आणि आपण सगळेच. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षति. पण हे इंद्रियन प्रकृतीमध्ये इतके फसले आहे की त्यांचा सरदार जो आहे मन, ते हायजॅक करून नेलं जीवात्म्याला. जो ओनर आहे गाडीचा, ड्रायव्हर हायर करतो, त्याला भुरळ आली, क्लोरोफॉर्मचा रुमाल, जुन्या हिंदी सिनेमात अजित नाही तर ते कोण यश चोप्रा ठेवायचे प्राण, जे गुटसुट खिशातून क्लोरोफॉर्मचा रुमाल काढून नाकावर त्यामुळे एकदम पडून जायचे आणि मग गाडीत टाकून, त्याच्याच गाडीत टाकून त्याला हायजॅक करून न्यायचे कुठल्या कुठे, त्याला पळून नेलं. तसं मन षष्ठानी इंद्रियाणी, हे इंद्रियांच्या सहाय्याने मनाने क्लोरोफॉर्म आत्म्याला भुरळ पाडली आहे, झोपून झोपून बसलाय महाराज. आणि त्याचाच देह आहे, त्याच्याच गाडीत त्यालाच पळून येऊन राहिले. हे श्रीकृष्ण 15व्या अध्यायात सांगतो. हे बॉलिवूड हॉलिवूडची गोष्ट नाही आहे. पुरुषोत्तम युगामध्ये नाही तर आय उठल्यावर खळबळून जागल तर अरे हे काय, कोण आहे, कुठे आहे, भगवून देईल सगळ्यांना. इतका सबल आहे आणि निर्बल नाही आहे, सबल आहे. तिसऱ्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक महत्वाचे आहे कर्मयुगातले. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रिय परम मम मन, मनसस्तु परा बुद्धि यो बुद्धे परतस्तुतः एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मनि जय शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. माझ्या लहान्या भावाला जेव्हा कोविड झाला होता, नागपुरातला पहिला पहिला पेशंट, डॉक्टर नाही, औषध नाही, हॉस्पिटल नाही, व्यवस्था नाही, कोणाला काही माहीतही नाही आणि 103 104 पर्यंत ताप, काही खाणं पिणं बंद, कोणी जाऊ शकत नाही, कोणाला जाऊ देत नाही. रात्री दिवस रात्र फोनवरून फक्त बोलून समजून, तोही अजून सांगतो. ते भगवद्गीतेच्याच सहाय्याने हळूहळू त्याला दिलासा देऊन, सांत्वना देऊन, हिंमत देऊन, माझ्याचं दुसरं काय आहे तुम्हाला माहिती आहे, ते एकदम गरीब बिचारा माधुकरी समोर उभा आहे. भगवद्गीतेचा प्रसाद आहे. पण हे याच्यासाठी मधून उल्लेख सांगला की हे 2 श्लोक जे आता मी म्हटले, तिसऱ्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक कर्मयोगातले, की मुन्नू त्याला आम्ही म्हणतो, अरे तू तुझ्या मनाने, तुला जे डोळ्यांनी दिसत आहे त्याच्यामुळे भीती वाटते आहे, त्याच्यामुळे तुझं मन असं विचार करते आहे, त्याच्यामुळे पण बुद्धीचे निर्णय नाही घेऊ शकत आहे. त्याचे रिव्हर्स कर, उलट कर. तू श्रीकृष्णाला मानतो, त्यांनी सांगितलं एवढ्या महत्वाच्या अध्यायात शेवटचा उपदेश सांगितला कर्मयोगामध्ये, की इंद्रियाणी पराण्य हो, इंद्रियांच्या परे आहे. इंद्रियेभ्य परम मनः. इंद्रियाणी पराण्य, शरीराच्या पलीकडे इंद्रिय आहे. नुसतं हाड मासाच्या गोळ्यापेक्षा हे किती सबल आहे इंद्रिय जे बघतोय तू. त्यांच्याही पलीकडे मन आहे, सबल आहे, बलवान आहे, सामर्थ्यवान आहे. पण मनापेक्षा सामर्थ्यवान बुद्धी आहे, कारण तीत विवेकाची गिफ्ट आहे, देणगी मिळाली आहे तिला. विवेकाने काबूत आणू शकते आपल्या, काय बरोबर, काय चूक, काय करायला, काय नको करायला, काय काय होईल, काय नाही, कुठपर्यंत जावं, किती, कसा, हा विचार बुद्धीने करू शकतो आणि त्यांनी ती काबूत पुन्हा आणू शकते. चाबुकने काबूकमध्ये काबूत आणू शकते बुद्धीने. पण त्या बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ तू आहेस. हे ते शेवटून दुसरा श्लोक तिसऱ्या अध्यायाचा. म्हणून मग त्या बुद्धीनेच तुझ्या स्वतःच्या आत्म्याचा विचार करून जे मिळालेलं साधन आहे, ते एवं बुद्धी परम बुद्धवा संस्तभ्यम आत, स्तब्ध हो, सिच्युएट, ग्राउंडेड हो, अँकर्ड हो तुझ्या आत्मपदामध्ये. जही शत्रु महाबाहो, मग तू एकदम, यू विल स्ले द ड्रॅगन्स अराउंड यू, ऑल अराउंड यू. कामना रूपी कामरूपम दुरास, दुह आहे, दुरासदम म्हटलं आहे, नुकसानकारक आहे, अहितकारी आहे. मनातल्या इच्छा इकडे तिकडे बघून जे हवं वाटणार आहे ते. तर हे 15व्या अध्यायात जे तर्कसंगत आहे ते जुडणार आहे. सगळे माझ्या अभ्यासामध्ये भगवद्गीतेचे सगळे अध्याय एकमेकाला तुझे सुंदर ते बनवतात, दोरे घालून घालून इकडून इकडून असं करून सुंदर मोर तयार होतो. मग कॅनव्हासमधून माधवीने बनवलाय घरी तसा. अं, तर असं हे अध्यायाचे सगळे श्लोक माझ्या डोक्यात असे गुंततात, इकडून तिकडे तिकडून तिकडे सुंदर, कधी हे कधी ते कधी ते, बिलकुल तर्कसंगत निर्माण होतो डोक्यामध्ये, निरनिराळे पॅटर्न्स. या अध्यायातला हा श्लोक मध्येच तिकडे जाऊन तिकडे जातो.
तिकडून तिकडे आणि बघता बघता लक्षात आहे, अरे दिस मेक्स परफेक्ट सेन्स. रतंभरा प्रज्ञा होऊन जातं, इंट्युटिव्हली लक्षात यायला लागतं. मग 16वा श्लोक तिथे जी सगळ्यात गडबड झाली, दैव आसुर संपत्ती विभाग योग. दैव कसे, आसुर कसे. 17वा श्रद्धात्रय विभाग योग. कोणी असं कोणी तसं, थोडं इकडे थोडं तिकडे, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात, बस ह्याच्यातच निघून जातं. कशामुळे काय बरोबर काय नाही काय चुकीचं. आणि मग शेवटी मोक्ष संन्यास योग. तर मग याच्यापासून मुक्ती कशी मिळायची, मोक्ष. समन्यास, चांगल्या पूर्ण प्रकारे कसं सुटून जावं हे. किंवा सतन्यास, सतमध्ये कसं स्वतःची सुटका व्हावी, मुक्ती व्हावी, मोक्ष संन्यास योग. तो 18वा अध्याय. मायेपासून मुक्ती म्हणजे मग जीव ब्रह्मे ऐक्य, एकात्म, शंकराचार्यांनी म्हटलं तसं तो अनुभव होईल. त्याच्यासाठी त्यांनी आजचं जी सुरुवात जिथून झाली ते तिथे पूर्ण होत आहे. की मनमना भाव जसं मध्ये आला, पण सुरुवातीला जो श्लोक म्हटला होता, मामे वैश्यसी सत्येवम आत्मानं मत्परायण, जसं मध्ये म्हटलं होतं तसं मला शरण ये, सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तर असं पूर्ण 18 अध्यायाची दुसऱ्या प्रकारे विचार करायचा झाला तर, कोणाला अचानक एकदम काहीतरी ऍक्सिडेंट झाला, भळभळ रक्त वाहत आहे, हे एकदम चक्कर येऊन खाली धडकन खालीच पडला व्यक्ती, आणि काही हात तुटला, डोकं फुटलं, जे काय रक्त वाहत आहे, मोठं टेंगूळ आला. तर त्या व्यक्तीला पहिले आपण, अगं कसं झालं, काय झालं ग, तू कुठे नेत होती, कसं असं कसं, तुला पाणी नाही दिसलं का, नाही पुढच्या वेळेस पुसून ठेवत जा, घसरली, ह्या गोष्टी नाही सांगणार मूर्खांसारख्या. की जी पडली आहे, दुखते आहे, टेंगुळ आहे, रक्त दिसून राहिलं, तिला आपण उपदेश नाही देत बसणार पहिले सुरुवातीला. सगळ्यात पहिले हळद कुठे आहे, हळद दाब त्या डोक्यावर टेंगुळावर. अरे ते पटकन बँडेड धाव, लाईक ते पट्टी कापूस आण, ते लाव, आणि लाईक कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये चल, एवढं मोठं बापरे वाहून राहिला रक्तदा. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते पहिले नाही हे म्हणणार नाही की यांना या मशीनमध्ये टाकू, त्या मशीन टाकू, प्रिस्क्रिप्शन घेऊन या. ट्रियाज नावाचा प्रकार असतो, अपर्णा नोज वेल. सगळ्यात पहिले ट्रियाज करतात की हे जे ते तोटला याला पहिले कसं जोडू, एक सुरुवातीला एकदमच जे ट्रियाज. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो ट्रीटमेंट. एकदा थोडं रक्त थांबलं, घरी असेल तर टेंगोळावर हळद दाबली की मग दोघं ते म्हणून हात देऊन चल असं करतो, इथे सोफ्यावर बस किंवा पलंगावर लोट, थोडं मी पाणी आणते, ग्लुकोज पाणी आणते, जे काय, मग थोडासा वारा घालून बाजूला बसून, मग थर्मामीटर आणून किती आहे टेम्परेचर पाहून वगैरे ती ट्रीटमेंट सुरू झाली. घरी क्रोसिन आहे का सध्यापुरती. पण पहिले ते नव्हते धंदे करत की पडलं रक्त येणार नाही, नाही तुम्ही उठा उठा, पहिले सोफ्यावर बसा, पहिले ट्रियाज मग ट्रीटमेंट. ट्रियाज झाल्यानंतर तेच नाही करत बसलं, तिथेच लोळू नाही देत आहे जमिनीवर, घे अजून हळद, अजून हळद, अजून हळद, नाही मूर्खासारखा. त्याच्यानंतर उचलून मग ट्रीटमेंट सुरू केली की हॉस्पिटलमध्ये, मध्ये इमर्जन्सी रूममधून मग त्याला ते खोलीत नेतात, जिथे मग डॉक्टर येतो, तपासतो, सगळे धंदे होतात ट्रीटमेंट. आणि मग तिथेच पडलं नाही राहू देत, बस इथेच राहतात तुम्ही. सोफ्यावर बसल्या घरी असेल तर ते इथून उठायचं नाही, बस जन्म इथेच. मग तर अजूनच शरीर अडकून जाऊ शकतं याचे काय. त्याच्यानंतर थेरपी असते, तिसरा प्रकार. And again, Aparna knows this part well. She's the expert in this third part. ह्याच्यामध्ये ट्रियाज, ट्रीटमेंट, थेरपी. T3. तर पहिले 6 अध्याय जे आहे भगवद्गीतेचे ते ट्रियाज आहे, मोडमध्ये आहे. रडून राहिला, घाबरलेला आहे, दुःखात आहे, नाही म्हणतोय, अशक्य आहे, ते शांत केलाय. कर्मबंधम प्रहास्यसी, सुरुवातीला हसलाय श्रीकृष्ण, स्मित हास्य. मलम हा त्याच्या हास्य, मोहिनी हास्यरूपी त्याला शांत केला आत्म्याला पहिले, स्वीट स्माइलनी. त्याच्या ट्रियाज सुरुवातीला, अरे नाही शांत असं नाही राजा, बस मन शांत केलं, आत्मा तडपणारी. सेकंड सेट ऑफ 6 चॅप्टर, 7 पासून 12 ट्रीटमेंट आहे की नीट समजून घे. हे बघ, मीच देव आहे, ब्रह्म बद्दल सांगितलेलं आहे, कशी साधना करायची सांगितले, दाखवलेलं आहे, डॉक्टर स्वतः येतो जसा,
मग तो प्रश्नांची उत्तरं देतो. 8व्या अध्यायात भडबड भडबड प्रश्न विचारले, धडधड धडधड उत्तरं दिले है ना. पेशंट सोबतचे जे काय सगळ्यांचे प्रश्न उत्तर देतो डॉक्टर. 9व्या अध्यायात प्रिस्क्रिप्शन लिहून दिला. 10व्या अध्यायामध्ये समजावून सांगितलं आहे काय कसं. 11व्या अध्यायामध्ये डेमॉन्स्ट्रेशन दिलं आहे, हे भाई इतकं घ्यायचं, असं करायचं, टाकायचं, ठीक आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये सांगितलं हे करावं लागेल तुम्हाला. नुसतं त्याचा विचार नाही करायचा, नुसतं वाचत नाही बसायचं. प्रिस्क्रिप्शन रोज वाचून, रोज 3 वेळा वाचायचं प्रिस्क्रिप्शन, बस झालं, असं नाही आहे. वो 108 बार पढ़ना है हमको, इतने बार सुनना है, बोलना है. प्रिस्क्रिप्शन वाचून नाही होणार राजा, घ्यावं लागेल, आत्मसात करावं लागेल. यू हॅव टू ड्रिंक इट. जसं तर ते 12व्या अध्यायाची ट्रीटमेंट संपली तिथे. मग आता इथेच पडला राहू देणार नाही. मग त्याच्यानंतर थेरपी. चला आता तुम्हाला थोड्या खालच्या खोलीमध्ये हळूहळू करत आता डिस्चार्ज देतो. नाही नाही, मला डिस्चार्ज नको, मी पुन्हा पडू शकेल. पुन्हा पडली तर, पुन्हा हाड तुटलं तर, पुन्हा असं नकलं, पुन्हा ॲक्सिडेंट झाला तर, नाही मी इथेच राहते आता. नाही नाही, असं नाही, हळूहळू नाही, पुन्हा नाही पडणार. हे बघ, हे फिजिओथेरपिस्टकडे जा, ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जा, हे रिहॅबमध्ये जा, हे वॉच आउट फॉर दिस, घरी रेलिंग्स लावून घ्या, आणि कोरडं मी रग्स टाका, ड्राय रबरची मॅट लावा, खाली पाणी सांभाळून वापरा. हे निरनिराळे जे आहे थेरपीसाठी, किंवा असे एक्सरसाइजेस करा. सकाळी असं, दुपारी फिरायला जात जा, संध्याकाळी जे काय असेल ते सगळे, ते थेरपी जी आहे. असं करत करत 18 वर्षाच्या अवधी शेवटी तू तू ॲक्च्युली पुन्हा पहिल्यासारखं पुन्हा रिस्टोअर होशील. डोंट वरी अबाउट इट. आय नो इतका मोठा ॲक्सिडेंट झाला, आय नो इतकी धडकन पडली, पण हे ट्रियाज झाला आहे, त्याचं ट्रीटमेंट झाली. आता थेरपी तुला समजून घेऊन करावं लागेल, लॉंग सस्टेन्ड थेरपी. बट ॲट द एंड ऑफ इट यू विल रीच द ओरिजिनल नेचर. तसा हा भगवद्गीतेचा दुसऱ्या प्रकारे विचार केला, जसं ते जीव ब्रह्म माया सहा सहा सहा, तसं ट्रियाज ट्रीटमेंट थेरपी. आपलं अभिनंदन याच्यासाठी आपले हे दोन्ही प्रकारे झाला आहे व्यवस्थित. ट्रियाज झालं, ट्रीटमेंट झाली, थेरपी झाली. आत्म्याबद्दल समजून घेतलं, ईश्वराबद्दल समजून घेतलं, मायेबद्दल समजून घेतलं. तर धन्य अहम, कृतार्थ अहम, प्राप्तव्य अहम म्हटलंय शेवटी शास्त्रामध्ये, की जे समजायचं होतं ते कळलं, ज्ञातव्य अहम, कळायचं होतं ते कळलं बाबा. कर्तुम कर्तव्य अहम, जे करायचं ते करून चुकलं होतं. प्राप्तव्य अहम, जे मिळवायचं होतं ते मिळून चुकलं. या भगवद्गीतेच्या एका एवढ्या छोट्याशा बळीमध्ये सगळं इतक्या तावून सुलाखून आलटून पालटून सगळीकडून भाजून शेकून फर्स्ट क्लास रेडी झाली आहे पूर्णपणे. सगळ्या मेथीच्या दाण्यांमध्ये स्प्राउट्स दिसून आले सुंदर, जसे की वा झाला, सिद्ध झाला. इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. हे केवढी मोठी प्राप्ती आहे, हे तुमचं केवढं मोठं सुदैव आहे, हे माझं केवढं मोठं सौभाग्य आहे, हे समजून घ्या. आता बस हे शेवटच्या निरूपणासाठी मी हिंदीमध्ये सर्व भगवद्गीता महात्म्या, आणि ते तिथे आजचं संपव आहे. विषय हे आहे पुराणांमधलं आहे, जे मी आता वाचतोय ते मी हिंदीमध्ये वाचतोय. सुरुवातीला मला वाटते कदाचित आपल्या याच्यावरही 1-2 सत्र झाले असतील, किंवा पुढे जेव्हा किंवा पुन्हा सुरू करू तेव्हा हे समजून घेऊ शकतो, अजून संस्कृतमध्ये म्हणू शकतो. पण हे आहे वराह पुराणात आलेला, वराहदेव अवतार माहिती आहे त्यात, त्या पुराणात आलेला. धरोवाच, पहिला फक्त मी म्हणून पहिले 2 श्लोक फक्त संस्कृतमध्ये म्हणून घेतो. 2-3 श्लोक. भगवन परमेशान भक्तिर अव्यभिचारिणी प्रारब्धम भुज्यमानस्य कथम भवति हे प्रभो. श्री पृथ्वी देवीने पूछा. पाठीवर धरला होता ना वराह भगवान, मस्त संवाद झाला असेल त्यांचा कदाचित, गुपित चुपचाप. बाकी देव दानव तर कळून आले मंथन, पण यांचं बोलणं झालं असेल कदाचित. हे भगवान, हे परमेश्वर, हे प्रभो, प्रारब्ध कर्म को भोगते हुए मनुष्य को एकनिष्ठ भक्ति कैसे प्राप्त होती है. महत्वाचं, प्रारब्ध कर्म को भोगते हुए, हे झंझटीत या लचाणमध्ये फसलो आहे, पण तरी सुद्धा कसं ईश्वर प्राप्ती होऊ शकेल. श्री विष्णुरुवाच. प्रारब्धम भुज्यमानो हि गीता अभ्यासरतः सदा समुक्तः स सुखी लोके कर्मणा न उपलभ्यते. श्री विष्णु भगवान बोले, प्रारब्ध को भोगता हुआ जो मनुष्य सदा श्री गीता के अभ्यास में आसक्त हो, वही इस लोक में मुक्त और सुखी होता है तथा कर्म में लिपायमान नहीं होता. डायरेक्ट प्रश्न, डायरेक्ट उत्तर. आता बाकीचं मी हिंदी मध्ये वाचतो. जिस प्रकार कमल के पत्ते को जल स्पर्श नहीं करता,
उसी प्रकार जो मनुष्य श्री गीता का ध्यान करता है उसे महापाप आदि पाप कभी स्पर्श नहीं करते। जहाँ श्री गीता की पुस्तक होती है और जहाँ श्री गीता का पाठ होता है वहाँ प्रयाग आदि सर्व तीर्थ निवास करते हैं। खूप तीर्थ भटकण्याची आवश्यकता नाही, चांगला आहे पण इथेही प्राप्त आहे। गोपाल बाल कृष्णो अपि नारद ध्रुव पार्षदैः सहाय जायते शीघ्रम यत्र गीता प्रवर्तते। जहाँ श्री गीता प्रवर्तमान है वहाँ सभी देवों ऋषियों योगियों नागों और गोपाल बाल श्री कृष्ण भी नारद ध्रुव आदि सभी पार्षदों सहित जल्दी ही सहायक होते हैं। जहाँ श्री गीता का विचार पठन पाठन तथा श्रवण होता है वहाँ हे पृथ्वी मैं अवश्य निवास करता हूँ। मैं श्री गीता के आश्रय में रहता हूँ। श्री गीता ही मेरा उत्तम घर है और श्री गीता के ज्ञान का आश्रय करके ही मैं तीनों लोकों का पालन करता हूँ। त्रिलोकपती म्हणतो आहे स्वतःच्याच ज्ञानाच्या आधाराचा। गीता में परमा विद्या ब्रह्म रूपा न संशय अर्धमात्राक्षरा नित्या। श्री गीता अति अवर्णनीय पदों वाली अविनाशी अर्धमात्रा अक्षर स्वरूप नित्य ब्रह्म रूपिणी और परम श्रेष्ठ ऐसी मेरी विद्या है, इसमें संदेह नहीं। चिदानंदेन कृष्णेन प्रोक्ता स्वमुखो अर्जुन स्वमुखतो अर्जुनम वेदत्रयी परानंदा तत्वार्थ ज्ञान संयुता। यह श्री गीता चिद आनंद श्री कृष्ण ने अपने मुख से स्वयं अर्जुन को कही हुई थी तथा तीनों वेद स्वरूप परम आनंद स्वरूप तथा तत्व रूप पदार्थ के ज्ञान से युक्त है। जो मनुष्य स्थिर मन वाला होकर नित्य श्री गीता के 18 अध्यायों का जप पाठ करता है वह ज्ञान रूप सिद्धि को प्राप्त होता है, फिर परम पद को जाता पाता है। संपूर्ण पाठ करने में असमर्थ हो तो आधा पाठ करे तो भी गाय के दान से होने वाले पुण्य को प्राप्त करता है, इसमें संदेह नहीं। तीसरे भाग का पाठ भी करे तो गंगा स्नान का फल प्राप्त करता है। छठे भाग क्या का प्राप्त करे, छठा भाग मुझे तीन तीन अध्याय जरी तो भी सोम याग यज्ञ का फल पाता है। जो मनुष्य भक्ति युक्त होकर नित्य एक अध्याय का भी पाठ करता है वह रुद्रलोक को प्राप्त होता है और वहाँ शिव जी का गण बनकर चिरकाल तक निवास करता है। हे पृथ्वी, जो मनुष्य नित्य एक अध्याय एक श्लोक अथवा आधे श्लोक के एक चरण म्हणजे एक ओळ वन वर्ष पढ़ने वन लाइन ऑफ वन वर्ष पाठ करता है वह मनवंतर तक मनुष्यता को प्राप्त होता है। स्किप हाफ स्किप अँड जम्प मग 84 योनीच्या जिधर मनुष्यातून 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 करून शेवटी वेल मनवंतर तक हे मनवंतर जे 14वं सुरू आहे। वयवस्वत मन्वंतरे पोथीमध्ये आपण ऐकतो सत्यनारायण वयवस्वत मनु नावाच्या मनुचं जे सुरू आहे शेवटपर्यंत मनुष्य रूपात राहील। गीताया श्लोक दशकम सप्त पंच चतुष्टयम द्वौ त्रिनेत्रम तदर्धम वा। जो गीता मनुष्य गीता के 10 7 5 4 3 2 1 या आधे श्लोक का पाठ करता है वह अवश्य 10,000 वर्ष तक चंद्रलोक को प्राप्त होता है। गीता के पाठ में लगे हुए मनुष्य की अगर मृत्यु होती है पशु आदि की अधम योनियों में जाकर पुनः मनुष्य जन्म पाता है और वहाँ गीता का पुनः अभ्यास करके उत्तम मुक्ति को पाता है। गीता के उच्चार के साथ जो मरता है गीताचा श्लोक म्हणत असताना ज्याची मृत्यू होते वह सत्य गती को पाता है, सत्यामध्ये शेवटचा त्याचा। गीता का अर्थ सुनने में तत्पर बना हुआ मनुष्य महापापी हो तो भी वह वैकुंठ को प्राप्त होता है और विष्णु के साथ सदा आनंद करता है। अनेक कर्म करके नित्य श्री गीता के अर्थ का जो विचार करता है उसे जीवन मुक्त ही जाना। कोण नारायण म्हणून राहिलाय की कुठलेही कर्म कसे असले पण गीताचा अर्थाचा जो विचार करते वो जीवन मुक्त है। विधेय राज जनकासाठी विधेय म्हटलं होतं जीवन मुक्त। मृत्यु के बाद वह परम पद को पाता है। गीता का आश्रय करके
जनक आदि कई राजा पाप रहित होकर लोक में यशस्वी बने और परम पद को प्राप्त हो गए। श्री गीता का पाठ करके जो महात्म्य का पाठ नहीं करता, हे जे आता आपण ऐकलं, हरि बोल, उसका पाठ निष्फल होता है और ऐसे पाठ को श्रम रूप कहा जाता है। नुसतंच म्हणजे काय म्हणून राहिले ते नारायण, की भगवंत, हे नुसतंच वाचणं, नुसतंच रटणं, नुसतंच लिहिणं, पण समजून न घेणं त्याचं महात्म्य आणि त्याचा अर्थ, तर ते निश्रम रूप आणि निष्फल होतं. खूप मेहनत खूप होते, पण शेवटी फळप्राप्ती नाही होत गीतेची. साहजिक है, लॉजिकल है। इस महात्म्य सहित श्री गीता का जो अभ्यास करता है वह उसका फल पाता है और दुर्लभ गति को प्राप्त होता है। एतन महात्म्य संयुक्तम गीता अभ्यासम करोति यः। गीतेची आभा जी आहे त्याच्या जवळ अभ्यास, त्या प्रकाशात सूत उवाच, सूत मुनी म्हणतात, महात्म्यम एतद गीताया मया प्रोक्तम सनातनम गीतांते च पठेद्यस्तु यदुक्तम तत्फलम लभेत। श्रुत जी बोले, गीता का यह सनातन महात्म्य मैंने कहा, गीता पाठ के अंत में जो इसका पाठ करता है वह उपर्युक्त फल प्राप्त करता है। हे तुमच्या कानावरी आला, धन्यवाहम, अभिनंदन असो। इति श्री वाराह पुराणे श्रीमद गीता महात्म्यम संपूर्णम। मग शौनक मुनी विचारते, जसं भागवतामध्ये शौनक आणि सूत यांचा शौनक मुनींनी सुतांनी सांगितलेलं ऐकून मग इतर ऋषीमुनींना सांगितलं होतं, ते मग भागवत प्रगट झाला। ते शौनक हे ब्राह्मण होते आणि सूत जिथे जिथे येतं, म्हणजे एक मुनी नसतो सूत नावाचा, जिथे ब्राह्मण आणि क्षत्रियाचा, ब्राह्मण वडील आणि क्षत्रिय आई यांच्यातून निर्माण झालेला जो अम, अम, म्हणजे पुत्र असतो त्याला सूत म्हणतात, सूतमुनी। त्यांच्यामध्ये विशेष तेज असतं आणि त्यात ब्रह्मतेज असतं आणि क्षत्रियाचं वीर्य पण असतं। ते सूतमुनी नेहमी ते एका जागी नाही राहत, कधी फिरत असतात, म्हणून त्यांना इतकी माहिती असते आणि इतकं सगळ्यांना सांगतही जातात। आणि शौनक मुनी दंडकारण्यात, बद्रिकाश्रमात, निरनिराळ्या ठिकाणी ते ऐकतात। तर ते त्याच वराह पुराणातच विचारतात, शौनक ऋषि बोले, हे सूत जी, अति पूर्व काल में, बस एक 5 मिनटच है आता, अति पूर्व काल के मुनि श्री व्यास जी के द्वारा कहा हुआ तथा श्रुतियों में वर्णित श्री गीता जी का महत्व ने मुझे भली प्रकार कही है। तर शौनकांनी विचारलं, असंच ह्याच्याही बद्दल विचारलं होतं, भागवताबद्दल। तो सूत जी बोले, सूत उवाच, आपने जो पुरातन और उत्तम गीता महात्म्य पूछा वह अतिशय गुप्त है, अतः वह कहने के लिए कोई समर्थ नहीं है। ऍक्च्युली मी नाही सांगू शकत, ते म्हणजे प्रामाणिक ऋषी आहेत। कृष्ण जानाति वै सम्यक, पूर्णपणे व्यवस्थित फक्त कृष्णालाच माहिती आहे। क्वचित कौंतेय एवच, थोडं थोडं अर्जुन मे बी सांगू शकेल थोडा, पूर्ण मात्र सम्यक कृष्णालाच माहिती आहे। व्यासो वा व्यासपुत्रो वा याज्ञवल्क्यो अथवा मैथिलः, व्यासांना आणि व्यासपुत्र जे शुक मुनी आहे त्यांनाही माहिती आहे, आणि याज्ञवल्क ऋषी आणि त्यांचा जो शिष्य मिथिला नरेश म्हणजे जनक राजा, त्याला, बस या लोकांना माहिती आहे। आता शिवला माहित नाही अशी गोष्ट नाही आहे। शंकर आणि कृष्ण दोन नाही आहेत, एकच आहे। जे काही विष्णूला माहिती आहे ते शंकराला माहिती आहे, जे शंकराला माहिती आहे विष्णूला माहिती आहे, कारण एकच आहेत। गीता महात्म्य को श्री कृष्ण ही भली प्रकार जानते हैं, कुछ कुछ अर्जुन जानते हैं, तथा व्यास, शुकदेव, याज्ञवल्क और जनक थोड़ा बहुत जानते हैं। दूसरे लोग कर्ण उपकरण सुनकर, म्हणजे कानो कानी, म्हणजे वर्ड ऑफ माउथ सुनकर लोक में वर्णन करते हैं। अतः श्री व्यास जी के मुख से मैंने जो सुना वह आज कहता हूँ। एवढं मी तेवढं सांगू शकतो, व्यासांनी जे सांगितलं होतं ऋषी मुनींना, मी बसला होता तिथे। जो अपने आप श्री विष्णू भगवान के, हे जे मी नेहमी म्हणतो, या स्वयं पद्मनाभस्य गीता सुगीता कर्तव्य इथे येत होतं वराह किमन्ये शास्त्र विस्तरय ही, या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मावनि स्मृता, जो अपने आप श्री विष्णु भगवान के मुख कमल से निकली हुई है, वह गीता अच्छी तरह कंठस्थ करना चाहिए। मुनियों, अन्य शास्त्रों के संग्रह से क्या लाभ? हे व्यास मुनी ऋषी मुनींना सांगून राहिले, शिष्यांना सांगून राहिले। जैमिनी सारखे महा ऋषी त्यांचे शिष्य होते। जैमिनी ऋषी अत्यंत मोठे ऋषी समजले गेले आहे। आणि व्यासांचे शिष्य ते शोकमुनी, इथे सुतही बसले त्यांना सांगून राहिले आहेत।
गीता धर्म में सर्व ज्ञान की प्रयोजक तथा सर्व शास्त्र में है, अतः गीता श्रेष्ठ है। जो मनुष्य घोर संसार सागर को तैरना चाहता है, उसे गीता रूपी नौका पर चढ़कर सुखपूर्वक पार होना चाहिए। जो साधक इस पवित्र गीता शास्त्र को सावधान होकर पढ़ता है, नुसतं धड़ 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 मालगाड़ी चक्कर नहीं पड़ता, सावधान होकर पढ़ता है, विजिलेंटली, वह भय शोक आदि से रहित होकर निर्भय हो तो शोक नाश हो तो श्री विष्णु पद को प्राप्त होता है। जिसने सदैव अभ्यास योग से, कृष्णाने गीतेत म्हटलं होतं, गीता का ज्ञान सुना नहीं है, फिर भी जो मोक्ष की इच्छा करता है, वह मूढ़ आत्मा बालक की तरह हंसी का पात्र, दैट्स चाइल्डिश। विदाउट अब्सॉर्बिंग इन द गीता मुक्ति संभव नहीं है। जो रात दिन गीता शास्त्र पढ़ते हैं अथवा इसका पाठ करते हैं या सुनते हैं, वह मनुष्य नहीं अपितु निस्संदेह देव ही जाने। इथे देव सभा लागली है। हर रोज जल से किया हुआ स्नान मनुष्यों का मैल दूर करता है, परंतु गीता रूपी जल में एक बार भी किया हुआ स्नान संसार रूपी मैल का नाश करता है। जो मनुष्य स्वयं गीता शास्त्र का पठन पाठन नहीं जानता है, जिसने अन्य लोगों से वह नहीं सुना है, स्वयं को उसका ज्ञान नहीं है, जिसको उस पर श्रद्धा नहीं है, भावना भी नहीं है, वह मनुष्य लोक में भटकते हुए शूकर म्हणजे डुक्कर जैसा ही है, म्हणजे कुठेही काही खाऊन घेतला असं। उससे अधिक नीचे दूसरा कोई मनुष्य नहीं है, क्योंकि वह गीता को नहीं जानता है। जो गीता के अर्थ का पठन नहीं करता, उसको, उसके ज्ञान को, आचार को, व्रत को, चेष्टा को, तप को, यश को धिक्कार है। उससे अधम मनुष्य और नहीं। जो ज्ञान गीता में नहीं गया है, वह वेद में और वेदांत में निंदित होने के कारण उसे निष्फल, धर्म रहित और असुरी जाने, अनएक्सेप्टेबल है, जे गीतामध्ये एक्सेप्टेड नाही आहे। दिस इज अ स्टँडर्ड, दिस इज द बेंचमार्क जे गीतामध्ये जर, बिकॉज इट इज अ संमिश्रण, इट इज अ कलेक्शन ऑफ एव्हरीथिंग ग्रेट बेस्ट दॅट इज प्रेझेंटेड इन द गीता, इन द वेद आणि उपनिषदांमध्ये। जो मनुष्य रात दिन सोते चलते बोलते खड़े रहते हुए गीता का यथार्थता सतत अध्ययन करता है, वह सनातन मोक्ष को प्राप्त होता है। असं जरुरी नाही आहे फक्त बसूनच, फक्त उभं राहूनच। योगियों के स्थान में, सिद्धों के स्थान में, श्रेष्ठ पुरुषों के आगे, संत सभा में, यज्ञ सभा में, विष्णु भक्तों के आगे गीता का पाठ करने वाला मनुष्य परम गति को प्राप्त होता है। जो गीता का पाठ और श्रवण हर रोज करता है, उसने दक्षिणा के साथ अश्वमेध आदि यज्ञ की, ऐसा जाना जाना माना जाता है। जिसने भक्ति भाव से एकाग्र चित्त से गीता का अध्ययन किया है, उसने सभी वेदों शास्त्रों पुराणों का अभ्यास किया है, ऐसा मान लिया जाता है। जो मनुष्य स्वयं गीता का अर्थ सुनता है, गाता है और परोपकार हेतु सुनाता है, वह अवश्य परम पद को प्राप्त होता है। जिस घर में गीता का पूजन होता है, वहाँ आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक तीनों तापों से उत्पन्न होने वाली पीड़ा तथा व्याधियों का भय नहीं आता है। उसको शाप या पाप नहीं लगता, जरा भी दुर्गति नहीं होती, और छह शत्रु काम क्रोध लोभ मोह मद मत्सर देह में पीड़ा नहीं करते। भगवत परमेशाने भक्तिर अव्यभिचारिणी जायते सततम तत्र यत्र गीता अभिनंदनम। जहाँ निरंतर गीता का अभिनंदन होता है, वहाँ श्री भगवान परमेश्वर में एक निष्ठ भक्ति उत्पन्न होती है। स्नातो वा यदि वा अस्नातः, स्नान किया हो न किया हो, पवित्र हो अपवित्र हो, पवित्र हो वा पवित्र हो या अपवित्र हो, फिर भी जो परमात्मा विभूति का विश्व रूप का स्मरण करता है, वह सदा पवित्र है। सब जगह भोजन करने वाला ही, म्हणजे कार्निवोर, कार्निवोरस, मांस मटन मच्छी सब सब खाने वाला भी, सर्व प्रकार का दान लेने वाला भी, म्हणजे भिकारडे दरिद्री चोर लुच्चे लफंगे लंपट भी अगर गीता पाठ करता है, तो वो लेपायमान नहीं होगा, कारण हळूहळू सुधरेल तो बरोबर। जिसका चित्त सदा गीता में ही रमण करता है, वह संपूर्ण अग्निहोत्री, सदा जप करने वाला, क्रियावान तथा पंडित माना जाता है। वह दर्शन करने योग्य होता है। धनवान, योगी, ज्ञानी, याज्ञिक, ध्यानी, इस इनके सभी अर्थों को जानने वाला अपने आप हो जाता है। जहाँ गीता की पुस्तक का नित्य पाठ होता है, वहाँ पृथ्वी के प्रयाग आदि सर्व तीर्थ वही निवास करते हैं। उस घर में
और उस देह रूपी देश ही में सभी लोग ऋषियों, योगियों और सर्पों का निवास होता है। गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्म विद्या, हे वराह पुराणात आलेला आहे. ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्त गेहिनी, माधविनी हे सगळ्या बालसंस्कारच्या मुलांना शिकवलं. आणि ती पण म्हणते, मुक्त गेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवाग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी परा अनंता, तत्वार्थ ज्ञान मंजरी. इस प्रकार गीता के 18 नामों का स्थिर मन से जो मनुष्य नित्य जप करता है, वह शीघ्र ज्ञान सिद्धि और अंत में परम पद को प्राप्त होता है। मनुष्य जो जो कर्म करे उसमें अगर गीता पाठ चालू रखता है तो सब कर्म निर्दोषता से संपूर्ण करके उसका फल प्राप्त करता है। जो मनुष्य श्राद्ध में पितरों को लक्ष्य करके गीता का पाठ करता है, उसके पितर संतुष्ट होते हैं, नरक के सदगति से मुक्त हो जाते हैं। गीता पाठ से प्रसन्न बने हुए तथा श्राद्ध से तृप्त किए हुए पितृगण पुत्र पुत्री को आशीर्वाद देने के लिए तत्पर होकर पितृलोक में जाते हैं। गीतेचा पाठ करणारी मुलगी आपल्या पितरांना पूर्ण तृप्त करते आणि तिचे आशीर्वाद त्यांना मिळतात. जो मनुष्य गीता को लिखकर गले में, हाथ में या मस्तक पर धारण करते हैं, अथवा सब उनके सब विघ्न रूप दारुण उपद्रवों का नाश होता है। भरत खंड में 4 वर्णों में मनुष्य देह प्राप्त करके भी जो अमृत स्वरूप गीता नहीं पढ़ता है, आपल्या सगळ्यांचा भारत खंडातच जन्म झाला आहे आणि या वर्णाश्रम धर्मामध्ये, या नहीं सुनता है, वह हाथ में आया हुआ अमृत छोड़कर कष्ट से विष को खाता है। किंतु जो मनुष्य गीता सुनता है, पढ़ता है, वह इस लोक में गीता रूपी अमृत का पान करके मोक्ष को प्राप्त कर सुखी होता है। संसार के दुखों से पीड़ित जिन मनुष्यों ने गीता का ज्ञान नहीं सुना है, जितनी गीता का ज्ञान सुना है उन्होंने अमृत प्राप्त किया है, नहीं सुना है उन्हें विष प्राप्त किया है। लेकिन वे श्री हरि के धाम को प्राप्त हो चुके हैं। जिन्होंने सुना है वे इस लोक में जनक आदि की तरह कई राजा गीता का आश्रय कर लेकर ही पाप रहित होकर परम पद को प्राप्त हुए हैं। गीता में उच्च और नीच मनुष्य विषय का भेद नहीं है। गीतासु न विशेषो अस्ति, कोणी विशेष वगैरे नाही आहे. जनशेषुपचार, हाँ लक्षात ठेवायला हवंय. क्योंकि गीता ब्रह्म स्वरूप है, अतः इसका ज्ञान सबके लिए समान है। ज्ञान श्वेषु समग्रेषु समाम ब्रह्म स्वरूपिणी, इक्वल फॉर ऑल, सेम फॉर ऑल। गीता के अर्थ को परम आदर से सुनकर जो आनंदवान नहीं होता, वह मनुष्य प्रमाद के कारण इस लोक में फल नहीं प्राप्त करता, किंतु व्यर्थ श्रम ही प्राप्त करता है। गीता का पाठ करके जो महात्म्य का पाठ नहीं करता, उसके पाठ का फल व्यर्थ होता है। पाठ केवल श्रवण रूप ही होता है, किंतु इस महात्मा के साथ जो गीता पाठ करते हैं तथा श्रद्धा से सुनते हैं, वह अवश्य दुर्लभ गति को प्राप्त होते हैं। गीता का यह सनातन महात्म्य मैंने आपसे कहा ऋषि मुनियों। गीता पाठ के अंत में जो इसका पाठ करता है, वह जरूर उपर्युक्त फल को प्राप्त होता है। इति श्री वराह पुराण उद्भूतम श्रीमद् गीता महात्म्यम अनुसंधानम समाप्तम। श्री कृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। हरि ही ओम तत्सत। हरे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कंचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि। हरि
प्रिय। धन्यवाद। अकारण कृपा। योगेशम सच्चिदानंदम व्यास। संस्थापनम। वीरम कृष्णम वंदे जगद्गुरु। जय श्री कृष्ण। आदित्यच निरूपण करू. आपलं आपलं जेव्हा शक्य असेल तेव्हा ध्यान करून या. पुढच्या संवत्सरात भेटू. जय श्री कृष्ण. हरि ओम.